मित्रांनो, कधी विचार केलाय का की 90% मुलं फक्त स्वतःचं खरं पोटेन्शियल का अनलॉक करू शकत नाहीत? कारण ते ध्येय ठरवण्यापूर्वीच ऑप्शन बी तयार ठेवतात. जर तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असेल तर समजून जा, तुम्ही अपयशाची तयारी आत्तापासूनच सुरू केली. नियम साधा आहे, आयुष्यात एकच गोल निवडा, त्याच मार्गावर चाला आणि तो अचीव करा. हे करत असताना मनात दुसरा कोणताही पर्याय नसला पाहिजे. आणि जर एखादा दुसरा ऑप्शन मनात असेल तर तो फक्त हाच असला पाहिजे की माझ्या पहिल्या पर्यायाला कसं सक्सेसफुल बनवायचं. जेव्हा पळायला मागचा रस्ता बंद असतो ना, तेव्हाच माणूस स्वतःच्या जीवाची बाजी लावतो. एक सोपं एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्ही इंजिनिअरिंग करत आहात. तिथे खूप चॅलेंजेस येणार, अडथळे येणार, बॅकलॉग लागणार. जर तुमचा माइंडसेट क्लिअर असेल तर तुम्ही नवीन स्किल शिकून ते अडथळे पार कराल. पण जर तुमच्या मनात आधीच ऑप्शन बी तयार असेल की इंजिनिअरिंग नाही जमलं तर वडिलांचा बिझनेस करू किंवा दुसरं सोपं काहीतरी करू, तर पहिल्या अडथळ्याला फेस करण्याची ताकद तुमच्यात कधीच निर्माण होणार नाही. तुम्ही लगेच गिवअप कराल. हे फक्त एज्युकेशन पुरतं मर्यादित नाही, पूर्ण लाईफमध्ये लागू होतं. एज्युकेशन कदाचित प्रेडिक्टेबल असेल, पण लाईफ पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल आहे. जर तुमचा ॲटिट्यूड प्रत्येक कठीण प्रसंगात पळवाट शोधण्याचा असेल तर तुम्ही तुमची खरी कॅपॅबिलिटी कधीच ओळखू शकणार नाही. या पळवाट शोधण्याच्या मानसिकतेवर तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच मोटिवेशनल टेक थॉट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा. हा व्हिडिओ सर्व स्टुडंट्स, पॅरेंट्स आणि टीचर्सना आत्ताच शेअर करा.